50 फूट खोल विहिरीत मृत्यूशी झुंज. भागवत झालटे पुन्हा ठरले देवदूत. मृत्यूच्या दारातून मोराला दिले नवे जीवन. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. मानवतेचा आणि वन्यजीव संरक्षणाचा सुंदर संदेश देणारी एक हृदयस्पर्शी बातमी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून समोर आली आहे. तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला वन्यजीवप्रेमी भागवत झालटे आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सुरक्षित जीवदान देण्यात आले आहे. ही घटना येवला तालुक्यातील वडगाव पंगू मळा येथे घडली. आज सकाळी शेतकरी अशोक धोंडराम मिंगाणे हे आपल्या शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीत एक मोर पडून जीवासाठी तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्थानिक वन्यजीव मित्र भागवत झालटे यांना माहिती दिली. माहिती मिळताच भागवत झालटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल 50 फूट खोल विहिरीत दोरी आणि कॅरेटच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने मोराला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पाण्यात बराच वेळ राहिल्यामुळे मोराच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्याला प्रथम कोरडे करून आवश्यक ती काळजी घेण्यात आली. यानंतर RFO राहुल घुगे आणि वनमजूर भाऊसाहेब झालटे यांना माहिती देण्यात आली. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोराला पुढील उपचारासाठी वागदडी येथील रोपवाटिकेतील सय्यदभाई शेख यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी जखमांवर प्रथम उपचार करून शासकीय पशुवैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली. भागवत झालटे यांनी यापूर्वीही अनेक मूक प्राणी आणि वन्यजीवांचे प्राण वाचवले असून संकटात सापडलेल्या वन्यजीवांसाठी ते नेहमीच मदतीला धावून येतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ शासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अशा संवेदनशील नागरिकांमुळेच निसर्गाचा समतोल आणि वन्यजीवांचे अस्तित्व सुरक्षित राहते. विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास.